तिचं खूप चुकलं. तुमच्याशी लग्नाला हो म्हणाली ना, हेच तिचं चुकलं. अहो, नव्हतं करायचं तिला अशिक्षित मुलाशी लग्न, तरी केलं तिने. काय लावले अशिक्षित अशिक्षित बाबा? मान्य आहे की लगीन झालं तेव्हा आमचं काही शिक्षण एवढं जास्त नव्हतं, ते तुम्हाला सांगितलं बी होतं. आणि त्यासनी जसा नवरा पाहिजे होता तसा मी नव्हतोच, हे मला बी माहीत आहे. तेव्हा बी म्हणलंच होतं, पण नंतर मी शिक्षणाला सुरुवात केलीच की त्या म्हणल्या म्हणून. जे काय करालोय ते त्यांच्यासाठीच करालोय, कारण प्रेम आहे आमचं त्यांच्यावर, मनापासून नाही, खोटं सांगत नाही. अहो, प्रेम आहे हे नुसतं बोलून भागत नाही, वागावंही लागतं तसं. आता सगळं तर त्यांच्या मनासारखं केलंय की हो. आता अजून काय वागलं पाहिजे आम्ही, तुम्ही सांगा बरं. पहिल्या दिवसापासून जमवून घ्यायचा, जुळवून घ्यायचा मी लय मनापासून प्रयत्न करतोय, पण त्या आता हट्टाला तर पेटल्यात. काय करायचं आम्ही सांगा बरं? तक्रार करून टाकली डायरेक्ट आईसाहेबांविरुद्ध. हे काय बरं आहे काय ऐकायला तयार नाहीत, काय नाही. तुम्हाला माहित आहे त्या माघार घेतच नाही अजाबात, मागं हटायलाच तयार नाहीत. का कमीपणा घ्यायचा तिने? का हटायचं माग? आम्ही कशाला कारस्थान रचू? बरीच कारण असतील तुमच्याकडे. तसंही तुम्हाला मी त्या घरात नकोच होते. आमचं तुमच्यासारखं नाही हो बाई. हा, घरचा विषय घरात, शाळेतला विषय शाळेत. आम्ही सगळे एकत्र नाही करत. आला राग काढला पोरावर असं नाही करत आम्ही. ज्याचा राग आम्ही त्याच्यावरच काढतोय. केवढं मारलं त्या पोराला, हा केवढं मारलं. खोक पडली पार त्याच्या कपाळाला. कुठं डोळ्याला लागलं असतं तर केवढ्यावर गेलं असतं. लई सेन्सिटिव्ह मॅटर आहे हो. कळतंय का तुम्हाला? काय बघताय काय आमच्याकडं? असं भीती नाही का वाटत हो तुम्हाला? घर नाही त्याला डर कशाला? लई हुशार आहे तुम्ही मास्तरबाई, लई बोलायला येतंय तुम्हाला. पण आता बोलून काय बी उपयोग नाही, कारण त्या पोराचे आईबाप आमच्याकडे बघून गप बसलेत. नाही तर कवाच घेऊन गेले असते तुम्हाला पोलीस स्टेशनात. काय सोपं वाटतंय का हे प्रकरण? नाही नाही, हे शक्यच नाहीये. अक्षरा कुठल्या मुलावर हात उचलेल हे होऊच शकत नाही. तेच तर ना, मला तर ऐकून धक्काच बसलाय. काय नाही ग, ह्या मुलांचंच काहीतरी झालं असं. हो ना, मलाही असंच वाटतंय. हल्लीच्या मुलांचं कशावरूनही भांडण होतं. हो, पण त्याने अक्षराचंच नाव कशाला घेतलं? कुणाला काढणार नोकरीवरनं? अक्षदाला. आता जर का ती आम्हाला शाळेत दिसली तर आम्ही तुम्हाला शाळेबाहेर पाडू. तिच्याशी मला असं नाही बोलता येणार. तुम्ही नाही केलं तरी सुद्धा हे काम कुणी ना कुणी करणार. फुलपगारे सर, तुम्ही बोलत का नाही यार? असं का बोलला असेल संकेत? आणि त्यांनी अक्षराचंच नाव का घ्यावं? आपल्या शाळेत आपण मुलांना मारत वगैरे कधीच नाही, मग हे मध्येच काय झालं? अक्षराची खूप काळजी वाटते. बिचारी केवढं करते शाळेसाठी, आणि तिच्यावरच काही ना काही संकट येत असतात. हो ना, आता तर भुवनेश्वरी मॅडम पण इथे आल्यात. त्यामुळे मला इतकं टेन्शन आलंय ना. सर, आपण अक्षरासाठी काहीतरी करायला हवं. तिच्यासाठी स्टँड घ्यायला हवा. ती असं करूच शकत नाही. काहीतरी करायला तर हवंच आहे. आलोच मी का देऊ राजीनामा? अरे हाय का आता? एवढं सगळं झाल्यानंतर विचारताय का देऊ राजीनामा? त्या पोराला इतकं मारलं ते? मी असं काही केलं नाहीये, मी सांगितलं ना तुम्हाला. हो, तुम्ही 30 कॅसेट कशाला वाजवताय? ऐका आमचं, यातच तुमचं भलं आहे. त्या पोराचे आई बाप आले तर लई राडा घालतील आणि हे प्रकरण कुठच्या कुठं जाईल. सरकार ताई, अगं यांनी ऐकलंच नाही माझं, डायरेक्ट आतमध्ये आल्यात. अहो सरकार, अजून किती वेळ वाट बघायची आम्ही? आज काय तो निकाल लागलाच पाहिजे. काय झालं सरकार? काय ठरवलं तुम्ही? पोलिसांनी बोलवता नव? माझ्या पोराची बघा काय अवस्था झाली आहे. माझ्या पोराचं तोंड किती सुकलंय. काय खायना पिणं झालंय माझं पोरग. नुसतं कळवळतंय. इथं दुखतंय म्हणतंय, तिथं दुखतंय म्हणतंय. पार माझ्या पोराच्या डोसक्यातून रगत काढलंय बघा. रडू नको संख्या, लवकर काय ते करा सरकार. तिला शिक्षा मिळालीच पाहिजे, म्हणजे समजे शहाणी होतील. आणि जोपर्यंत तुम्ही पोलिसांनी बोलवत नाही आम्ही काही इथनं जाणार नाही बघा.
हिला शिक्षा झालीच पाहिजे. एकतर हिला शिक्षा द्या, नाहीतर हिला शाळेतून बाहेर काढा. पोरांवर हात उचलणारे शिक्षक कशाला पाहिजे ती शाळेत? मास्तरीन बाई, सांगा तुम्ही आता काय करायचं ते. हा, तुम्ही राजीनामा देताय का आम्ही बोलवायचं पोलिसांना? खोट्या कारणासाठी मी राजीनामा देणार नाही. खोटं कारण हाय का आता? काय बाई हाय ही? माझं पोरगं म्हणायलंय ना वा, तू हाणलंस त्याला आणि खोटं कारण म्हणतेस? काय बाई हाय का काय? ताई, मी तुम्हाला खरं सांगते, मी तुमच्या मुलाला नाही मारलं. आणि राजीनाम्याचं म्हणाल तर खोट्या कारणासाठी मी राजीनामा देणार नाही. पुन्हा एकदा सांगते. तुम्हाला काय घ्यायची ती ऍक्शन घ्या. बया बया बया, काय बाई हाय ही? हिला शिक्षा झालीच पाहिजे. खुशाल निघून गेली. त्याची तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही आधी तुमच्या पोराची काळजी घ्या. घेऊन जा त्याला दवाखान्यात. आणि त्याच्या खर्चाची काही काळजी करू नका, तो आम्ही करू. दुर्गे, हा ताई. घेऊन जा. वय, अहो पण असं तिला सोडलं कसं तुम्ही? आज माझ्या पोराला मारलंय, उद्या दुसऱ्या कोणाच्या पोराला मारल. अहो नाही हो, तिनं खरंच असं काही केलेलं नाहीये. तिनं मारले माझ्या लेकराला, हेच खरं आहे. ताई तुम्ही शांत व्हा. आम्ही बघतो काय करायचं ते. आणि फुलपगारे, हे असलं काही परत होणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्या. काय अहो पण मॅडम, आपल्या शाळेमध्ये कधीच असं काही झालेलं नाहीये.